आत्मचिंतन पक्षातही होणार आहे का, की आपलं काय चुकतं आहे? अजिबात नाही. उद्या जर आमच्याकडे सत्ता आली, केंद्राची सोडून द्या, निदान महाराष्ट्राची उद्या आली, तर ह्यांचे पक्ष रोज फुटतील. त्यात काय एवढं मोठं आहे? माणसं एवढी राजकारणामध्ये निवडून आलेली माणसं एवढी गांडू आणि भ्रष्ट झालेली आहेत. गांडू हा शब्द तुम्ही कापू नका, कारण ते गांडूच आहेत, बरं का? की उद्या आमच्याकडे सत्ता आली, कदाचित उद्धव ठाकरे नाही करणार आहे, ते फार सरळग्रस्त आहेत. पण आमच्यासारख्या माणसांना जर सत्ता राबवायची संधी मिळाली, यांचे पक्ष रोज फुटतील. रोज मिनटाला फुटतील यांचे पक्ष. बघा तुम्ही. नाही, पण रावसाहेब असं का होतं आहे की एका पक्षातून आमदार खासदार फुटतात, ते शिंदे शिवसेनेत जातात, तृणमूल काँग्रेसमध्ये स्वतंत्र गट स्थापन होतं, पण हे सगळे BJPत का जात नाही? जर तुम्ही आरोप करतात की यामागे समजा भाजपचं राजकारण आहे, तर हे सगळे भाजपत का जात नाही, किंवा त्यांना भाजपत का घेतलं जात नाही? भाजपमध्ये ओव्हरफ्लो झाला आहे ना. भाजपमध्ये एवढे लोक आधीच येऊन पडलेले आहेत. नाही, पण ही सगळी मंडळी जर आली तर भाजपची ताकद संख्या वाढेल ना? भाजपला सध्या त्यांची ताकद वाढवायची गरज नाही. आज महाराष्ट्र जर आपण पाहिलात तर 60% भाजप जी आहे ती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. तुम्ही नावं काय मी तुम्हाला सांगतो. राधाकृष्ण विखे पाटलांपासून त्यांच्या पक्षातले असे अनेक लोक हे काँग्रेसवालेच आहेत ना. उद्या जर भाजपची सत्ता गेली तर ते परत काँग्रेसमध्येच जातील. हे आपले साम्राज्य टिकवण्यासाठी सत्ताधारी पक्षात जातात. हे साखर कारखानदार, सहकार सम्राट, शिक्षण सम्राट, उद्योगपती. कारण तुम्हाला भय दाखवलं जातं. उद्या जर सत्ता आमच्याकडे आली तर आम्ही हे भय वगैरे दाखवायच्या भानगडीत पडणार नाही. पण ठरवलं तर तुमचे पक्ष अस्तित्वात राहणार नाहीत याची काळजी घेऊ. पण याआधी आपण बघितलं, छगन भुजबळ, नारायण राणे, अनेक नेते शिवसेनेतून बाहेर पडले, बंडखोरी केली. त्यावेळेस शिवसेनेचा जो धाक होता, अलीकडच्या काळात बघितलं 2दा पक्ष फुटतो आहे, पण काही रिॲक्शन येत नाही, धाक उरला नाही, कोणी शिवसेनेतून बाहेर पडतोय, फुटतोय नाही. त्या काळाची दहशत होती. म्हणजे काय करायचं? बाळासाहेबांचा धाक होताच ना. नाही, असे तो धाक तर पुरी पत्रकारितेमध्ये सुद्धा होता. पत्रकारिता फार सत्य मांडायची त्या काळामध्ये, व्यवस्थित मांडायची. धाक म्हणजे काय? जाऊन मर्डर करायचे का? लोकांनी, मुलांनी तुरुंगात जायचं या गद्दारांसाठी. या गद्दारांसाठी तरुणांनी जेलमध्ये जायचं, आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायचं. नाही, आम्ही त्यांचा पराभव. पण पक्षशिस्त भंग अशी कारवाई असा एक पक्षशिस्तभंग वगैरे हे विषय आता संपलेले आहेत गेल्या 12 वर्षामध्ये. शिस्तभंग, शिस्त, नीतिमत्ता ह्या सगळ्यांची चिता भारतीय जनता पक्षानं पेटवली 12 वर्षापासून. त्याच्यामुळे आता या शब्दांना काही राजकारणामध्ये संस्कार, संस्कृती, नीतिमत्ता, शिस्त, पक्षशिस्त, आचारसंहिता हे शब्द मेले, आता ठार झाले. हे डिक्शनरीतून काढले पाहिजेत. नाही, पण रावसाहेब आता एक तुम्ही दावा जो मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही मान्य करणार नाही, पण अनेकदा तुमच्या पक्षातले नेते, तुम्ही जसं म्हणता की उद्धव ठाकरे हे संयमी राजकारणी आहेत, उद्धव ठाकरे हे जेंटलमॅन आहेत, तसंच पक्षातल्या काही नेत्यांना, आमदारांना, खासदारांना असं वाटत असतं की त्यांना उद्धव ठाकरे पक्ष नेतृत्व वेळ देत नाही, त्यांना भेटत नाही. तुम्ही असं म्हणाल की मग आता त्यांची नावं सांगा, तर तसं नाही. पण नेते, आमदार, खासदार खाजगीत मत व्यक्तही करतात ना, त्यांची काही खंत असते. बघा, काही कोणाची खंत विंत नसते. एक सांगतो मी, ज्याला आमदार केलेलं आहे त्याने आमदारकीचं काम त्याच्या मतदारसंघात करावं. ज्याला खासदार केलेलं आहे पक्षानं, उद्धव साहेबांनी, त्यांनी खासदार म्हणून त्याच्या मतदारसंघात लोकांचं आणि पक्षाचं काम करावं. ही सरळ भूमिका असते. तुम्हाला उठसूट मुंबईला येऊन थांबण्याची गरज नाही. मंत्रालयामध्ये काही कामं सध्या होत नाहीत दलालीशिवाय. आणि त्यांच्याच पक्षाच्या दलालांची एवढी गर्दी मंत्रालयात आणि मंत्र्यांच्या कार्यालयामध्ये असते, त्यात तुम्ही कुठे रांगेत उभे राहताय? तुम्ही पक्ष वाढवा, पक्षाचं काम करा, आणि जेव्हा पक्षाला वाटलं, गरज वाटेल, तेव्हा पक्ष तुम्हाला मुंबईला बोलवेल ना. आम्ही तुमचा वेळ वाचवतो आहे. अनेकदा आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तुमच्याशी चर्चा करतो, कारण तुम्हाला नंदुरबारवरून कोणाला तरी बोलवायचं आहे. अख्खे 2 दिवस जातात. 2 गाड्या कार्यकर्त्यांच्या, कोणाला गडचिरोलीतून बोलवायचं आहे, कोणाला जळगावातून बोलवायचं आहे. कशाकरता आम्ही तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक ओझं द्यायचं?
ही आमची भूमिका आहे. नाही, पण रावसाहेब, विरोधी पक्षातल्या खासदारांना, आमदारांना अनेकदा त्यांचं असं म्हणणं असतं, गाऱ्हाणं असतं, खंत असते की त्यांना त्यांच्या मतदारसंघात काम करण्यासाठी निधी मिळत नाही. मग अशा वेळेस करायचं काय? निवडणुका पुढच्या कशा लढवायच्या, निवडणुका जिंकायच्या कशा, हाही त्यांच्यासमोर प्रश्न असतो ना. आता तुम्हाला मी उत्तर देतो. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही विरोधी पक्षातून निवडणुका लढताय, मग हे प्रश्न येणारच ना. जर मी